Hello dear students, welcome to Sri Nyan Sagar Coaching Classes YouTube channel. To get latest videos, please subscribe this channel. In today's video, I am going to explain you Unit 1.4, the story of the tea. Unit 1.4, the story of tea. Warming up. Can you make tea? तुम्ही चहा बनवू शकता का? How do you make tea? तुम्ही चहा कसा बनवतात? What brand do you like? तुम्हाला चहाचा कोणता ब्रँड आवडतो, कोणता प्रकार आवडतो? At home, who makes tea or coffee for everybody? घरी प्रत्येकासाठी चहा कोण बनवतं, चहा किंवा कॉफी? Have you seen a tea plantation? तुम्ही कधी चहाचे मळे बघितले का? What was it like? ते कसे असतात? जर बघितले नसतील तर इंटरनेटवर ती माहिती शोधा. राईट द नेम्स ऑफ ॲज मेनी बेवरेजेस ॲज यू कॅन विदिन 2 minutes. जास्तीत जास्त पेयांची नावं लिहा. व्हॉट डू द फॉलोइंग बेवरेजेस रिमाइंड ऑफ यू? त्या पेय तुम्हाला कशाची आठवण करून देतात, त्यामुळे तुमच्या मनात कोणत्या गोष्टी येतात त्या आठवा आणि त्याचा वेब बनवा, वर्ड वेब बनवा. उदाहरणार्थ टी असेल तर बिस्किट, कप, कॉफी असेल तर मग वगैरे. जास्तीत जास्त यादी बनवा, बेवरेज पण आणि त्यांचे असोसिएशन्स पण, म्हणजे रिलेटेड वर्ड्स. लाईम ज्यूस, समर, ग्लास, अजून असोसिएटेड वर्ड्स बनवा. लस्सी, कोकोनट वॉटर, मिल्क यांचे पण शब्द असोसिएटेड वर्ड्स लिहा. चला तर मग बघूया चहाची गोष्ट, द स्टोरी ऑफ टी, चहाची गोष्ट. लेट्स बिगिन विथ द क्वेश्चन. कॅन यू नेम मोस्ट वाईडली कन्झ्युम बेवरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर? चला आपण एका प्रश्नाने सुरुवात करूया. लेट्स बिगिन विथ अ क्वेश्चन. कॅन यू नेम मोस्ट वाईडली कन्झ्युम्ड बेवरेज इन द वर्ल्ड? जगातील पाण्यानंतर सर्वात जास्त पिलं जाणारे पेय कोणतं येते तुम्हाला माहिती आहे का? परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस्ड द आन्सर. द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड इज टी. जगातील सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय म्हणजे चहा. द फ्रेश ॲरोमॅटिक ब्र्यू, अतिशय ताजातवाना सुगंधी असं त्याचा दरवळणारा तो चहा in the world is tea. The fresh aromatic brew with which people like to begin their day. ज्याने लोकांची सुरुवात होते, लोकांच्या दिवसांची सुरुवात चहा पिऊन होते, ज्यांना लोकांना त्याचा स्वाद आवडतो. इट हॅज रिफ्रेशिंग ॲस्ट्रिजंट फ्लेवर. चहाला अतिशय असा उत्साहवर्धक आणि कडक असा स्वाद असतो. इट इज ॲक्च्युली मेड अप बाय ब्र्यूइंग. चहा खरं म्हणजे उकळून केला जातो. दॅट इज बाय इन्फ्युजिंग बॉइलिंग वॉटर, उकळत्या पाण्यामध्ये. द लीव्ज अँड शूट्स ऑफ प्लांट्स हुज बॉटनिकल नेम इज केमेलिया सिनेसिस. त्याचा वनस्पतीशास्त्रीय चहाचं जे नाव आहे ते आहे केमेलिया सिनेसिस. द लीव्ज ॲट फर्स्ट ड्राईड. प्रथमतः जे चहाचे जे पानं असतात ते वाळवले जातात, त्याची पावडर केली जाते. क्युअर्ड अँड प्रोसेस बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. त्याची प्रक्रिया करून ते नीट हवाबंद करून मग ती पावडर म्हणजे चहा पावडर आपल्यापर्यंत पोहोचते किंवा विकली जाते. केमेलिया सिनेसिस इज an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. कॅमेलिया सिनेसिस हे एक उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात उगवणारी एक सदाहरित वनस्पती आहे. ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट. टी प्लांट्स रिक्वायर ॲटलिस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल. ह्या वनस्पतीला, चहाच्या झाडाला, झुडपाला कमीत कमी 100 ते 125 सेंटीमीटर वार्षिक पर्जन्यमान पाऊस आवश्यक असतो. अँड प्रिफर ॲसिडिक सॉईल. आणि याला रुजण्यासाठी जी माती लागते ती आम्लयुक्त माती लागते. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी एस्टेट्स आर लोकेटेड इन हिल स्लोप्स ॲट इलिव्हेशन ऑफ अप टू 1500 मीटर्स. जगातील बरेचसे जे सर्वोत्तम चहाचे जे मळे आहेत ते 1500 मीटर उंचीवर डोंगर उतारावर वसलेले आहेत. स्लूप्स, माउंटन इलिव्हेशन्स. इट इज सेड दॅट द टी प्लांट्स ग्रो स्लोली अँड एक्वायर रिचर फ्लेवर ॲट द साईट. असं म्हणतात, इट इज सेड, असं म्हणतात की चहाच्या वनस्पतीची वाढ अतिशय हळूहळू होते
आणि या उंचीवर त्यांचा स्वाद आणि सुगंध अधिक असतो. When the plants mature, only the top 1 to 2 inches of the plants are picked. जेव्हा या झाडाची पूर्ण वाढ होते तेव्हा 1 ते 2 इंचाचा भाग खुडला जातो फक्त. These birds leaves are called fleshes. या कळ्या ज्या असतात, पानं जे असतात, कोवळी, पालवी, याला फ्लॅशेस असं म्हणतात, पालवी असं म्हणतात. A new flesh appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. आणि अगदी सुगीचा जर पीक ग्रोविंग सीझन, सुगीचा काळ, सुगीचा मोसम जर असेल तर नैसर्गिकरित्या या चहाच्या झुडपाला 7 ते 8 दिवसात पुन्हा त्याला पालवी येते. 7 ते 10 दिवसात. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन, द टी प्लांट मे ॲक्च्युली ग्रो इन टू अ स्मॉल ट्री. नैसर्गिकरित्या वाढू दिलं तर चहाचं एक छोटंसं झुडूप असतं, एक छोट्या झाडाप्रमाणे ते होऊ शकतं. द टी प्लांट मे ॲक्च्युली ग्रो इन टू स्मॉल ट्री, बट इन ऑल टी गार्डन्स द प्लांट्स आर प्रिंट अँड केप्ट ॲट द हाईट ऑफ अबाउट 3 feet मीन्स वेस्ट हाय टू एनेबल इझी प्लकिंग ऑफ द लिव्ज. परंतु होतं काय, चहाच्या मळ्यात त्या झुडपांना अगोदरच छाटून सर्वसाधारण 3 फुटापर्यंत त्यांची उंची ठेवली जाते, कारण खोडण्यासाठी ते सोपं जातं म्हणून. वेस्ट हाय म्हणजे कमरे इतक्या उंचीचे. द टी वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. जो चहा आपण विकत घेतो याचं वर्गीकरण केलं जातं साधारणपणे त्याच्या आकारमानानुसार. अकॉर्डिंगली वी हॅव 1 आसाम टाईप ऑफ टी. त्यानुसार एक नंबरचा जो चहा येतो तो सर्वात मोठी पानं असणारा चहा असतो आसामचा, कॅरेक्टराइज बाय लार्जेस्ट लिव्ज. ज्याची पानं, आसामच्या चहाची पानं मोठी असतात. चायना टाईप, कॅरेक्टराइज बाय स्मॉलेस्ट लिव्ज. चीनचा चहा, सर्वात लहान पाने असणारा हा चीनचा चहा असतो. कंबोड, कॅरेक्टराइज बाय लिव्ज ऑफ इंटरमिजिएट साईज. आणि मध्यम आकाराची जी पानं असतात तो कंबोड चहा म्हणून ओळखला जातो. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग रिजन्स इन इंडिया. आपल्या भारतात चहा उत्पादनाची 3 प्रमुख आणि विभिन्न अशी ठिकाणे. Each of these regions is famous for special type of tea it produces. या प्रत्येक चहाची, या प्रत्येक भागाची, ठिकाणाची चहाची एक वेगळी चव आहे, आस्वाद आहे. विच आर युनिक इन टेस्ट, ॲरोमा, स्ट्रेंथ अँड फ्लेवर. ज्याचा चव, गंध, कडकपणा किंवा स्वाद हा वेगळाच आहे. द 3 regions आर दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया. जी पहिली रिजन आहे त्याच्यात 3 पैकी उत्तर पूर्व दिशेकडील दार्जिलिंग, आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया, ईशान्य भारतातील आसाम, निलगिरीज इन साऊथ इंडिया आणि दक्षिण भारतातील निलगिरी, असे त्याचे 3 ठिकाणं आहे. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. बरेचसे लोक सहमत आहे की चहा हे एक उत्साहवर्धक पेय आहे. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स. यामध्ये जवळजवळ कर्बोदके नसतातच. फॅट्स अँड प्रोटीन्स, याच्यात फॅट्स पण नसतात आणि प्रोटीन्स पण नसतात. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थेनाईन ॲज वेल ॲज कॅफाईन. जर चहामध्ये कार्बोहायड्रेट्स नसतात, फॅट्स नसतात, प्रोटीन्स नसतात, तर मग चहामध्ये असतं काय, तर चहामध्ये थिएनाईन आणि कॅफाईन हे घटक असतात, ज्याच्यामुळे चहाला एक विशिष्ट चव येते. विच गिव द टी और द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. अतिशय छान असा, उत्तेजक असा त्याची चव येते त्या चहाला. हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. लोक सर्वप्रथम चहा कसे आणि कोठे प्यायला लागले असावेत. अन अमेझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लिजंड्स. यानुसार असं म्हटलं जातं, एक रंजक अशी कथा आहे त्यामागे. इट इज सेड दॅट एम्परर शेनांग, चीनचा जो सम्राट आहे, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन, जो चीनचा सम्राट आहे, वॉज ऑन हिज ट्रॅव्हल्स, जो प्रवासाला निघालेला होता. वेन सर्वंट्स वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्पायर टू ड्रिंक. तेवढ्यात राजाचा जो नौकर आहे
त्याने की जंगलात राजासाठी पाणी उकळत ठेवलं टू ड्रिंक. जस्ट देन फ्यू लीव्स फ्रॉम नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. तेवढ्यातच त्या झाडाची, जंगलातील त्या झाडाची काही पानं येऊन त्या उकळत्या पाण्यात पडली. ऑन ड्रिंकिंग द वॉटर, जेव्हा ते पाणी तो राजा सम्राट पिला, वॉज अमेज बाय इट्स रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ रिझल्टिंग इन्फ्युजन. आणि तो तर आश्चर्यचकित झाला. त्या पाण्याला आलेली चव आणि त्याचा ती टेस्ट, त्याचा तो सुगंध बघून तो आश्चर्यचकित झाला. एक्साइटेड बाय द अननोन प्लांट. तोपर्यंत चहाबद्दल कोणाच काही माहीत नाही, अननोन होते. तर त्याने त्याच्यावर संशोधन करायचं ठरवलं. अँड इट्स अमेझिंग फ्लेवर. ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स अँड डिस्कवर्ड दॅट टी हॅड मेनी हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज. आणि मग त्याच्या लक्षात आलं, चहामध्ये असे बरेच औषधी गुणधर्म असतात, निरोगी ठेवण्याचे गुणधर्म चहामध्ये असतात. दॅट कुड बी यूज्ड ॲज अँटीडोट टू सर्टन पॉयझन. जो अनेक आजारावर आपण त्याचा उपाय किंवा उपचार चहाचा करू शकतो. Yet another legend tells us that it was the Buddhist monk named Bodhidharma who was the first used to drink as a tea. असं म्हटलं जातं एका कथेनुसार की बोधिधर्म नावाचा एक बौद्ध भिक्षुक होता. सर्वप्रथम याने चहाचा पेय म्हणून वापर केला. ही वॉज कीन टू फाइंड हर्ब ऑर मेडिसिनल प्लांट विच वूड हेल्प हिम स्टे अवेक. आणि तोही दीर्घकाळ शोध लावत होता. कशाचा? की अशी एक वनस्पती जी त्याला जास्त वेळ जागं ठेवेल. अँड अलर्ट फॉर लॉंग पिरियड्स ऑफ टाईम इन प्रेयर अँड मेडिटेशन. जेणेकरून त्याला दीर्घकाळ त्याची पूजा चिंतन करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल, खूप अशा चाचण्यानंतर त्याने ही फाउंड दॅट च्युइंग लिव्स फ्रॉम टी श्रब ॲक्टेड स्टिम्युलंट. मग त्याच्या लक्षात आलं की जेव्हा चहाचे पानं जेव्हा चावतो, ते चहाचे पानं आपल्याला उत्तेजक करतात, स्टिम्युलेंट, आपल्याला प्रेरित करतात, फ्रेश ठेवतात, स्टे अवेक. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमंग डिसिपल्स इन चायना. आणि सर्वप्रथम त्याने आपल्या शिष्यांमध्ये चहाचा प्रसार केला. इट इज सेड दॅट जपानीज प्रीस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स इन चायना कॅरीड टी सीड्स अँड लीव्स बॅक होम विथ देम. असं म्हटलं जातं, चीनमधील बौद्ध धर्मगुरूंकडे जे काही जपानी धर्मगुरू शिकायचे, ते परत जपानला जाताना त्यांनी चहाच्या बिया आणि पानं आपल्याबरोबर घेऊन गेली, चहाचे पाने. तुर्किश ट्रेडर्स ऑल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर टी ऑन बॉर्डर ऑफ मंगोलिया. तुर्किश लोकांनी सुद्धा व्यापार करायला सुरुवात केली मंगोलियाच्या बॉर्डरवर. इनफॅक्ट द स्टोरी गोज टू चायनीज एम्परर हुइसुंग वॉज so taken with that tea that he set up research into best tea whisking method and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. असं म्हटलं जातं किंबहुना एक कथा अशी सांगितली जाते की चीनी सम्राट जो हुइसोंग, त्याने चहा एवढा प्रभावित झाला तो चहाने की त्याने सर्वोत्तम चहा निर्मिती पद्धत शोधून काढली, त्याच्यावर संशोधन केलं. चहा तयार करणे आणि चहाचा आस्वाद घेणे याच्या स्पर्धांचे त्याने दरबारात आयोजन करायला सुरुवात केली. सो टी माइंडेड ही वॉज. तो चहाचा एवढा वेडा होता दॅट ही फेल्ड टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युली टेकन ओव्हर हिज एम्पायर. की त्याच्या लक्षात पण आलं नाही, चहाच्या प्रेमापोटी त्याने आपलं राज्य मंगोलियाच्या सम्राटाकडे देऊन टाकलं. मंगोलियाने त्या साम्राज्यावर हल्ला केला, बळकावलं. दस द हॅबिट ऑफ ड्रिंकिंग टी स्प्रेड टू जपान. अशा प्रकारे चहा पिण्याच्या ह्या पद्धती जपानपर्यंत पोहोचल्या. युरोप खंडात, इंग्लंडमध्ये वेअर इट बिकेम फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक अमंग पीपल, जिथे ती अतिशय प्रसिद्ध असं पेय झालं चहा. हाऊ डिड दिस मॅजिकल बेवरेज गेट इट्स नेम. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की याला चहा असं नाव का पडलं असावं. द चायनीज कॅरेक्टर चू वॉज फर्स्ट युज्ड इन अर्ली इन्स्क्रिप्शन्स टू डिस्क्राईब टी. पहिलं चीनचं जे अक्षर आहे चू, हे त्यासाठी वापरलं गेलं. बट लॅटर न्यू कॅरेक्टर च, नंतर हेच अक्षर च म्हणून आलं. वॉज डेव्हलप टू रेफर स्पेशली टी, चहासाठी.
द वर्ल्ड चहा इज नाव समटाईम्स यूज इन इंग्लिश टू रेफर टी. चीनचा चहा म्हणायचा असेल तरी आजही इंग्रजीमध्ये त्याला चहाच बोलला जातो. अँड ॲज वी नो ऑल नो इट इज व्हेरी क्लोज टू हिंदी वर्ड चाय. आणि आपल्याला तर माहिती हिंदीमध्येही त्याला चाय असं बोललं जातं. इट इज यूज ऑल ओव्हर टू रेफर टू टी. सर्व भारतात त्याला चाय बोललं जातं. महाराष्ट्रात त्याला आपण चहा म्हणतो. हाऊ डीड टी फर्स्ट कम टू इंडिया. चहा भारतात प्रथम कसा आला. हिस्टोरियन्स थिंक दॅट टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज अ मेडिसिनल प्लांट सिन्स एन्शियंट टाइम्स. इतिहासकारांच्या मते चहा भारतात प्राचीन काळापासून एक औषधी वनस्पती म्हणून वापरला जायचा किंवा माहिती होतं. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर अंटिल ब्रिटिश बिगॅन टू इस्टॅब्लिश प्लांटेशन्स इन 19th century. पण 19व्या शतकापर्यंत ब्रिटिशांनी जोपर्यंत चहाची लागवड केली नव्हती तोपर्यंत भारतात ते एक पेय आहे किंवा चहा आनंदासाठी पिला जातो हे माहिती नव्हतं. तो फक्त औषधी वनस्पती आहे एवढंच माहिती होतं. इन 1770s 1770 द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मेड सेव्हरल अनसक्सेसफुल अटेम्प्ट टू ग्रो टी इन भूतान अँड आसाम. 1770 नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भूतान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. विथ सीड्स फ्रॉम चायना. ज्याचं बी त्याने चायनावरून आणलं, चीनवरून आणलं. ऑल्दो दिस अटेम्प्ट्स फेल. पण त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. द बॉटनिस्ट रॉबर्ट ब्रूस इन 1823 डिस्कवर्ड टी प्लांट्स ग्रोईंग वाईल्ड इन अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली. वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांना 1823 एक शोध लागला. इन मे 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. 1838 साली मे महिन्यात पहिला भारतीय चहा आसाममधून इंग्लंडला विक्रीसाठी पाठवला गेला. सिन्स देन इंडिया हॅज गॉन ऑन टू बिकम वन ऑफ द लिडिंग प्रोड्युसर्स ऑफ टी इन द वर्ल्ड. तेव्हापासून चहा उत्पादक देशामध्ये भारत एक प्रमुख देश मानला जातो जगामध्ये. टी लव्हर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. चहा पिल्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो असं चहाप्रेमींचं म्हणणं आहे. कंट्रोल ब्लड प्रेशर. रक्तदाब आटोक्यात येतो. फाईट व्हायरसेस इन आवर बॉडी. शरीरातील जे जंतू आहे, विषाणू आहे, त्यांच्याशी चहा लढा देतो. अँड ॲक्च्युली हेल्प अस लिव्ह लॉंगर. आणि चहामुळे आपलं आयुष्यमान पण वाढतं. आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड रॅडिकल्स. दे कॅन डॅमेज आवर बॉडी अँड आवर हेल्थ. आपले शरीर काही विशिष्ट रसायने तयार करते. फ्री रॅडिकल्स, मुक्त मूलकी आपण त्याला बोलतो, फ्री रॅडिकल्स. दे कॅन डॅमेज आवर बॉडी ऑर आवर हेल्थ. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट्स कॉल्ड फ्लॅव्होनॉइड्स. चहामध्ये मात्र फ्लॅव्होनॉइड्स नावाची काही अँटीऑक्सिडंट्स असतात. आणि शास्त्रज्ञांच्या मते सायंटिस्ट बिलीव्ह दिस हेल्प टू प्रोटेक्ट आवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल. ज्यामुळे आपण चहा पिल्याने हे जे फ्री रॅडिकल्स हे नियंत्रणात ठेवतो. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. बऱ्याचशा लोकांसाठी चहा हा एक प्रसिद्ध पेय आहे, अतिशय पॉप्युलर आहे. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ओकेजन. काही ठिकाणी तर चहा पाण्याच्या खास परंपरा आहे. जपान, चायना, रशिया, कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रेडिशन्स. जपान, चीन, रशिया आणि कोरियामध्ये विशेष चहाचे समारंभ केले जातात. दीज सेरेमनीज गिव्ह पीपल टाईम टू रिलॅक्स अँड एन्जॉय द टेस्ट अँड द स्मेल ऑफ टी. या चहा समारंभामुळे या चहापानामुळे लोक एक चहापानाचा आनंद तर लुटतात, त्याचबरोबर ते एकमेकांना भेटताय आणि चहाचा आस्वाद घेतात, त्यामुळे त्यांना विरंगुळाही मिळतो. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू टी क्लब where they go every week to take part in the tea ceremony. जपानमध्ये बरेच लोक चहा क्लबचे सभासद असतात. दर आठवड्याला ते चहा समारंभात भाग घेतात आणि तिथे त्या कार्यक्रमात ते उत्साही होतात. ऑर्डिनरी पीपल फील
द टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल ओकेजन्स. सर्वसाधारणच्या लोकांच्या मते हे स्पिरिच्युअल ओकेजन, एक धार्मिक प्रसंग असतो. आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन. टी दे से, चहा त्यांच्या मते इज अ हेल्दी एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक. चहा एक अतिशय उपयुक्त, परिपूर्ण, आरोग्य आणि उत्तेजक असं पेय. इट रिड्युसेस लोनलीनेस अँड काम्स युअर हार्ट. ज्यामुळे आपल्या मनाला शांतता लाभते, एकटेपणा कमी होतो. इट इज कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. आणि ज्यामुळे आपण स्थिर राहतो आणि समाधान आपल्याला लाभतं. मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेजन्स इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडेज अँड ॲनिव्हर्सरीज. आणि कोरियन लोक आजही वाढदिवस किंवा जयंत्या वगैरे जर असतील, महत्त्वाचे कार्यक्रम, महत्त्वाच्या प्रसंगी ते चहाचे सोहळे आयोजित करतात, टी सेरेमनीज आयोजित करतात. इन मोस्ट एरियाज ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले टी पॉट्स. बऱ्याच काही ठिकाणी चीनमध्ये चहा हा मातीच्या भांड्यात बनवला जातो. ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. चहाच्या तिथे जेव्हा ते चहा देतात तो कप अर्धा भरलेला असतो. द चायनीज बिलीव्ह दॅट द रेस्ट ऑफ द टी मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. चायनीज लोकांचं असं म्हणणं आहे की उरलेला जो अर्धा भाग आहे हा मैत्री आणि आपल्या स्नेहाने भरेल, असं ते चिनी लोक मानतात. इन रशिया टी इज मेड अँड सर्व्ड इन सॅमोवर्स, अ स्पेशल रशियन केटल मेड ऑफ मेटल. रशियामध्ये चहा तयार केल्यानंतर तो एका धातूच्या समोवर्स नावाच्या एका खास रशियन किटलीतून दिला जातो. व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हरायटीज ऑफ टी सच ॲज लोटस टी अँड जॅस्मिन टी. व्हिएतनाममध्ये सुद्धा कमळाच्या फुलाचा चहा असतो किंवा जॅस्मिनच्या फुलाचा चहा सारखे त्याला चव असते. हे चहाचे प्रकार तिथे बनवले जातात. इन जपान टी इज मेड युझिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड माचा. जपानमध्ये मॅचा नावाच्या ग्रीन टीच्या भुकटीपासून चहा बनवला जातो. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर युझिंग बांबू विस्क अँड सर्व इन स्मॉल बाउल्स. उकळत्या पाण्यात बांबूच्या काठीने चहा मिसळतात आणि छोट्या वाडग्यामध्ये, छोटासा बाऊल जो असतो वाडगं वाटी, त्याच्यात ओतून तो चहा पिण्यासाठी दिला जातो. अँड हाऊ अबाउट इंडिया. आणि भारतात काय, अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट. आपण तर पाहुण्यांना एक चहा, कपभर चहा देतो आल्यावर, पाहुणचार म्हणून, हॉस्पिटॅलिटी. इन द हम्बलेस्ट होम्स मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. बरेचसे जण त्याच्यात थोडीशी दूध, थोडंसं साखर टाकतात. इन रेनी सीझन्स इट इज ब्रूड विथ जिंजर टू गिव्ह इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. आणि पावसाळ्यात चहा उकळल्यानं त्याचा चहाला औषधी जे गुणधर्म असतात, वेलदोडा, लवंग, जायफळ वगैरे टाकले जातात. मेडिसिनल प्लांट्स त्याच्यात केले असतात. अदर स्पायसेस लाईक कार्डमम, क्लोव, मेस ते टाकले जातं. टू ॲड इट्स टेस्ट अँड फ्लेवर. टी इज मस्ट आफ्टर प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स. थोडासा नाश्ता झाला की चहा दिला जातो चमचमीत नाश्त्यानंतर. टी इज मस्ट आफ्टर प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हनिंग. सकाळी आणि सायंकाळी आपण चहाचा आस्वाद घेतो भारतामध्ये. सम कॉन्शियस डिश डेलिकेटली फ्लेवर्ड जॅस्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी, इवन आईस टी. हाऊ अबाउट यू. काही रसिकांच्या मते, म्हणजे चहाचे जे प्रेमी, चहाप्रेमी, त्यांच्या मते मोहक अशा हलक्या सुगंधाने चहा, ग्रीन टी, लेमन टी, आईस टी अशा सर्व प्रकारचा चहाचा आपण मनापासून आस्वाद घेतो. आणि तेव्हा तुम्हाला चहा आवडतो का? हो, नक्कीच आपल्याला तो चहा आवडत असतो. या प्रकारे आपण आजच्या ह्या पाठामध्ये चहाची गोष्ट, चहाचा इतिहास, चहाचा शोध, चहाचा जगामध्ये झालेला प्रसार आणि प्रचार या सगळ्या गोष्टींचा या पाठात आपण अभ्यास केला. थँक्यू. Unit 1.4 The Story of Tea, Standard 9th Semi, English Workshop. Question 1. List all the names of geographical places mentioned in the passage. Geographical names सांगायचे, भौगोलिक ठिकाणं सांगायचे. पाठात आलेली आसाम, चायना, कंबोड, दार्जिलिंग, निलगिरीज हे भौगोलिक ठिकाणं या गोष्टीत ह्या स्टोरी ऑफ टीमध्ये आलेली आहे.
सेकंड क्वेश्चन, मेक स्मॉलर वर्ड्स यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स. खाली दिलेले शब्द त्याच्यातून लेटर्स घेऊन अर्थपूर्ण छोटे छोटे शब्द बनवायचे. कमीत कमी एका शब्दाचे 5 शब्द बनवा. ॲक्च्युली, ॲक्ट, ॲट, ऑल, टॉल, कॉल. रिफ्रेशिंग, फ्रेश, इन, रिंग, सिंग, फिन. इमिजिएटली, डायल, एट, मॅट, डेट. इन्व्हेस्टिगेशन, इन्व्हेस्ट, इन, ऑन, वेस्ट. मेडिटेशन, मी, ईट, ॲट, ऑन, एडिट. एन्जॉयबल, एन्जॉय, ॲबल, जॉय, नो, नोबल. लोनलीनेस, लोन, ऑन, वन, लाइन, इन. फ्रेंडशिप, फ्रेंड, एंड, शिप, फाइंड, फ्राइड. Third question, from the passage copy correctly any 3 sentences that begin with how. पॅसेजमधून तुम्हाला हाऊ या WH शब्दाने सुरू होणारे 3 वाक्य शोधायचे. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया, फर्स्ट सेंटेन्स. सेकंड सेंटेन्स, हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. थर्ड सेंटेन्स, हाऊ इज द टी, हाऊ is the tea, the beverage, made. Fourth question, find from the passage, find from the dictionary meaning of the following words. खाली शब्दाचे डिक्शनरीमधून अर्थ शोधायचे. तुमच्याकडे ज्या डिक्शनरीज अवेलेबल आहे त्याच्यातून ते अर्थ शोधा. तुमच्या मार्गदर्शनासाठी खालील काही अर्थ दिलेले आहेत. इन्फ्युजन, अ ड्रिंक मेड बाय लिव्हिंग श्रब्स, लीव्स, दॅट इज. Restorative, making you strong and healthy again. Inscriptions, something inscribed, words carved on stone. Radicals, our body produces chemicals is called radicals. Conscious, a person who is specially competent to pass critical judgments in matters of test. Fifth question, list the words related to agriculture and chemistry from the passage. कृषी आणि रसायनशास्त्राशी संबंधित शब्दांची यादी बनवायची. कृषी क्षेत्राशी संबंधित शब्दांची यादी आपण बघूया. त्या यादीत आपण बघा, ॲग्रिकल्चर, प्लांट, कॅमेलिया सेनेसिस, ॲसिडिक सॉइल्स, बर्ड्स. बी, केमिस्ट्री, रॅडिकल्स, अँटीडोट, कार्बोहायड्रेट्स, केमिकल्स. हे सर्व शब्द केमिस्ट्रीशी रिलेटेड आहेत. सिक्स्थ क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पॅसेज. परिच्छेदाचा आधार घेऊन तुम्हाला खालील वाक्य कंप्लीट करायचे, खालील सेंटेन्स पूर्ण करायचे. ए, कॅमेलिया सेनेसिस is an evergreen plant that grows in tropical and subtropical climate. B, the teas we buy are usually classified according to the size of their leaves. C, in many countries around the world, tea drinking is an important social occasion. D, our body produces chemicals called free radicals. Seventh, prepare a flowchart to show the growth and journey of tea from plantation to our homes. Use information from the lesson. चहाची उगवण्यापासून ते निर्मिती ते तिथून आपल्यापर्यंतचा प्रवास फ्लो चार्टने दाखवायचा आहे. प्रथमतः प्लांटेशन होतं, नंतर लीव्ज ड्राईड केले जातात, पानं वाळवली जातात. लीव्ज क्युअर्ड, ते पानं चुरगळले जातात, त्याची पावडर केली जाते. नंतर लीव्ज प्रोसेस, त्या पानांवर प्रक्रिया केली जाते. दे आर पॅक्ड, नंतर त्या पावडर प्रक्रिया करून ती पॅक केली जाते. सोल्ड टू अस, नंतर ती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते, विकली जाते. फ्रॉम द पॅसेज फाइंड ऑल द वर्ड्स पेअर्स दॅट बिगिन विथ टी. पॅसेजमधून तुम्हाला टीशी संबंधित शब्द, टीने सुरुवात होणारे शब्द शोधायचे. टी प्लांट, टी पॉट, एट्सेट्रा. उत्तर बघा, टी पॉट, टी प्लांट, टी गार्डन, टी सीड्स, टी टेस्टिंग, टी ग्रोईंग,
tea testing, tea lovers, tea club, tea estates. Question 9. Sometimes the form of verb in a sentence names the action but does not change according to tense, number or person. Such a form is known as non-finite form or an infinitive. An infinitive is used with or without to. For example, how did people first begin to drink tea? Can you name beverage, etc. खाली उदाहरणं दिले बघा. टू रीड, टू बी, रीड, हेल्प हे सर्व इन्फिनेटिव्हचे उदाहरणं आहेत, एक्झाम्पल्स आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.